तब तक वीडियो बनल रहा आवा कहते 8 कैमरा आते रे कनी कौन कैमरा करे रियल कैमरा साऊला 58 धावा 58 होते त्याच्यानंतर एक सिंगल आली पहिल्या बॉलला 59 त्याच्यानंतर वाईट बॉल आला 60 त्याच्यानंतर एक सिंगल आली पहिल्या बॉलला 2 आहेत ओके मग टीव्ही मध्ये काय रे टीव्ही राहू मग 64 झाल्या ओके तर 6 टीम असतील 5 मॅच लीग मॅच मध्ये त्या खेळताना दिसतील आणि ही स्पर्धा 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी म्हणजे प्रत्येक टीमला 5-5 मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे मुंबईची फ्रँचायझी फिरोज भाई यांनी घेतली ठाण्याची फ्रँचायझी ट्रायडेंट राणा अंकल यांच्याकडे आहे रायगड विशाल जितेकर पालघर अनिकेत राऊत पुणा निलेशदादा भित्तळे एनबी स्पोर्ट्स सौराष्ट्र कच्छ बालाजी यांच्याकडे आणि पालघर मगाशी अनिकेत यांच्याकडे असेल 2 आयकॉन खेळाडू ऑल ओव्हर इंडियातून येतील 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी मानकोलीच्या क्रीडांगणावरती स्पर्धा पाहायला विसरू नका आई पहले नाही दे रहा तकलीफ बोल रहा नहीं बना ले रहा धावा 63 झाले लॅश कर लो ये बाबा डोंगरी 63 धावा झाल्या शुरू से नाही आई लगा 63 झाल्या ऑल साइडला दिशा दिघे डीप मध्ये फिल्डर आहे तिथे 1 धाव मिळेल आता धावा होतील 64 जाना होत ना स्कोर बोर्ड चेक झालाय बाबा डोंगरी लक्षात घ्या आता धावा झाल्या 64 हमरो आठ उमरो हमरी 6 संघ आहेत एकमेकांबरोबर 5-5 सामने तुम्हाला खेळायचे आहेत त्याच्यानंतर टॉप 4 टीम क्वालिफाय होतील सेमी फायनल आणि फायनल असा तो प्रवास असेल त्याच्यामुळे 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी मानकोलीच्या क्रीडांगणावर उमरो कची 70 सिरावन के डुमा पाहायला विसरू नका सिरा करना हल्लात घुसाव रे बॉल हवेत आहे कॅचिंगचा कॉल फिल्डर येतोय खाली लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपला जाईल फलंदाज पास वाटचाल 70च्या दिशेने निघाली होती परंतु थोडंसं कंट्रोल केले अरबाजच्या पहिल्या षटकात जरूर 2 षटकार आले परंतु या षटकात अरबाजने चांगले कमबॅक केलंय खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून झाली आतापर्यंत परंतु डाव नाही संपला प्रयत्न तर हेच सुरू आहे की उत्तरार्धात उरलेल्या चेंडूमध्ये मोठा फटका यावा दाखल होताना पहिल्या मैदानाच्या आतमध्ये 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत अरबाज एक वेगळं सेलिब्रेशन आहे त्यांचं 64 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 7 मार्गस्थ आहे 7 षटकांचे सामने या वर्षीचेही वैशिष्ट्य राहिले 2.5 सामना आतापर्यंत झालेला आहे म्हणजेच ही इनिंग आता समाप्तीच्या मार्गावर आहे 2 सामने संपलेत आणि हा 2.5वा सामना 6 लाख व्ह्यूअरशिप आतापर्यंत 70 स्पोर्ट्सला लाभली आहे मागच्या वर्षी पहिल्या दिवशी 6 लाख व्ह्यूअरशिप आली होती 2.5 मॅच मध्ये 6 लाख व्ह्यूअरशिप झाली आहे आजच्या दिवसामध्ये ओ वाईड यॉर्कर चांगला प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे फलंदाज रनआउट धावबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का 7वी विकेट गमावली बामण डोंगरी टीमने खूप चांगली गोलंदाजी केली जाते अगदी लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता अरबाज यांचा होतोय आणि उत्तरार्धात खूप चांगली कामगिरी आणि चांगले कमबॅकही झालंय आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये भानुदास मात्रे आउट शेवटचा बॉल शिल्लक कॅप्टनने टॉस साठी यायचे टीम गावदेवी खार्डी आणि टीम पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकरण यूट्यूबवर डाल बरा 64 धावा स्कोर बोर्डवर बामण डोंगरी या टीमची धावसंख्या रायगड क्रिकेटमध्ये सलग 3 हंगाम सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्या टीमची ओळख आहे टॉप पोस्ट टीम म्हणून त्या टीमची ओळख आहे
आणि या हंगामात त्यांनी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये पहिली मॅच जिंकली. क्वालिफाय आज ते करतील का? या मॅच मधून एक संघ क्वालिफाय होईल. फुलरलेनचा बॉल होता, अंपायरचा इशारा, वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर टाकलाय, वाईड बॉल असेल, धावा झाल्यात आता 65. पाहिलं मिळत आहे. चांगली मॅच होईल दुसऱ्या डावात सुद्धा, कारण ज्या पद्धतीचा हाही काही कमी धावसंख्या नाहीये, परंतु जाता जाता या डावामध्ये एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मानस किंवा हा या ठिकाणी राहणार आहे. प्रयत्न 65 रन, शेवटचा बॉल शिल्लक या सत्रातला. शेवटच्या बॉलवर कॅच हिटचा कॉल आहे, विकेट कीपरने कॅच ड्रॉप केलाय. उस्मानच्या मागे चाललाय बॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स, डिरेक्ट हिट बसला. 2 धावा मिळाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव मिळेल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 2 धावा मिळाल्या, शेवटच्या बॉलवर धावा झालेल्या आहेत 67. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि या हंगामात त्यांनी ग्रामीण 68 विन आणि यानंतर टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये जिंकले. क्वालिफाय आज ते करतील का? या मॅच मधून एक संघ क्वालिफाय होईल. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. फुलरलेनचा बॉल होता, अंपायरचा इशारा, वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर टाकलाय, वाईड बॉल असेल, धावा झाल्यात आता 65. 65 धावा धावपलकार पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच होईल दुसऱ्या डावात सुद्धा, कारण ज्या दोन महत्वाचे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस केला जाईल. टीमचे कॅप्टन या टॉस साठी महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनायक जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश साठी विनायक सरांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. आम्ही त्यांचा विशेष सन्मान करत आहोत. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या महेश पाटील साहेब. महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनायक जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश साठी आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सन्मान केला जातोय. या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे. या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान. अमर भोसले साहेब या आपल्या विशेष सन्मान केला जातोय. शोभा वाढवली त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातोय. या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे. आणि बबलू खान साहेब यांचे आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. टॉस चाललेलो आहोत, परंतु त्याबद्दल येतो सन्मान या साजिद भैया. साहेब या आपला एक विशेष सन्मान केला जातो. विजेता सन्मानित करतायत या ठिकाणी साजिदबाईंना आपलाही विशेष सन्मान इकडे केला जातोय. चर्चा आहे या स्पर्धेची आणि या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले प्रमुख अतिथी देखील याला एक सन्मान केला जातोय. महेश पाटील आपला एक विशेष सन्मान करतील. हे सगळे अतिथी आहेत जे आजच्या दिवसामध्ये खास आवर्जून इकडे उपस्थित राहिले या ग्रामीण धमाका बिग बॅशसाठी. आणि टॉस साठी यायचे या एवन जोडी सुपर हिट जोडी. या दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जरी पराभूत झाले असतील तर केतन मात्र हे ते नाव आहे ज्या नावाने ग्रामीण धमाका बिग बॅश 2 मोटरसायकल बाईक जिंकलेले आहेत. दोन जवळजवळची गाव आहेत आणि दोन्ही डोंबिवली परिसरातील आहेत. टॉस जिंकला काय निर्णय असेल, काय वाटतं पहिल्या मॅच मध्ये काय चुका झाल्या, या मॅच मध्ये काय रणनीतीने मात्र मैदानाच्या पद्धतीने उतरणारा.
बॅटिंग करण्यात सगळ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहे. कीर्तन तुमचा संघ नेहमीच या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं दोन्ही पर्व